कल्पना करा, एक अंध आई, तिचा 3.5 वर्षांचा अंध मुलगा आणि विहिरीजवळ पूजा करण्याच्या बहाण्याने नेले जाते. काही क्षणात दोघेही विहिरीत पडतात. सुरुवातीला सर्वांना हा अपघात वाटतो, पण जेव्हा आई शुद्धीवर येते तेव्हा तिच्या एका जबाबाने संपूर्ण जळगाव हादरून जाते. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील. 13 जुलै रोजी सकाळी एका शेतातील विहिरीत 27 वर्षीय महिला आणि तिचा 3.5 वर्षांचा मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर अवस्थेत बचावली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले, मात्र उपचारानंतर महिलेने दिलेल्या जबाबामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. महिलेचा आरोप आहे की विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या सासूने तिला आणि तिच्या मुलाला मुद्दाम विहिरीत ढकलले. या कटात पतीचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप तिने केला. विहिरीत पडल्यावर तिने आत असलेल्या लाकडी आधाराला धरून स्वतःचा जीव वाचवला, मात्र तिच्या निष्पाप मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस तपासात आणखी एक बाब समोर आली. महिला 70% दृष्टीदोष असलेली, पती 100. काय सांगणार यावेळी तालुक्यातील किनगाव गावामध्ये झाली आहे का अंधपतीने आपल्या आईच्या सोबतीने त्याच्या पत्नीला आणि मुलाला विहिरीत ढकलले. काय घटनेचे काय संदर्भात काय गुन्हा दाखल झाला? काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे. त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील, वय 26 वर्ष, जे की 70% ब्लाइंड आहे. हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचं सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाही आहे, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं. या घटनेमध्ये तिच्यासोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे. तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते. या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता. या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे. या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे. पुढील चौकशी सुरू आहे.